Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स एक इंटरेस्टिंग लेसन की ज्या लेसनचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस. हा आज आपला संपणार आहे. याचा छोटासा टॉपिक आपला राहिला होता की ज्या टॉपिकचं नाव आहे ओशन रिसोर्सेस. या ओशन रिसोर्सेस मध्ये पुस्तकात तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर तुमचं 110 म्हणजे 110 पान नंबर वरती लेट्स रिकॉलचे काही क्वेश्चन दिलेले आहे. ते क्वेश्चन फटाफट रिवाइज करूया. सो व्हॉट इज युअर फर्स्ट क्वेश्चन स्टुडंट? नेम द ओशन्स ऑन द अर्थ. म्हणजे पृथ्वीवरती कोणते महासागर आहेत त्या महासागरांची नावं लिहायची आहे. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर ऑल टाइप ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अँड फॉर द स्कूल एक्झाम. सगळ्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 5 महासागरांची नावं लिहायची आहे. मग आता तुम्हाला एक ट्रिक सांगते की महासागरांची नावं कशी लक्षात ठेवायची आहे. सो स्टुडंट 3 जे ओशन आहे त्याची नावं कशावरून आहे? ए वरून. कुठले कुठले? अटलांटिक ओशन, आर्टिक ओशन आणि अंटार्क्टिक ओशन. हे 3 ओशन ए वरून. चौथा इंडियन ओशन, आपल्या भारताचं नाव लक्षात ठेवायचं. आणि सबसे बडा महासागर, सबसे बडा ओशन कुठला? पॅसिफिक ओशन. अशा पद्धतीने तुम्ही ह्या महासागरांची नावं लिहायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे चला समजून घेऊया. हाऊ इज अ सॉल्ट or sea or the ocean water is useful to us even though it is salty. म्हणजे समुद्राचं पाणी एवढं खारट आहे तरी समुद्राच्या पाण्याचा आपल्याला कसा उपयोग होत असतो? उगाचच एवढं 97% वॉटर समुद्रामध्ये आलेलं आहे का? एवढा सगळ्या पाण्याचा काय उपयोग होत असेल बाळांनो? सो लेट्स सी व्हॉट इज द आन्सर. सगळ्यात पहिले हे जे समुद्रामध्ये तुम्हाला दिसतंय सुंदर असा हा समुद्र आहे. या समुद्राच्या पाण्याचे खूप सारे वापर आहे, खूप सारे युजेस आहे. म्हणजे पृथ्वीची निर्मिती झाली. या पृथ्वीच्या निर्मितीमध्ये तुम्हाला माहिती आहे 7 खंड अंतर्गत हालचालीमध्ये 7 खंड 7 दिशांना फेकले गेले. पहिले ते पॅन्जिया सारखे होते. म्हणजे जसं पाण्यावरती लाकडाचा ओंडका तरंगावा त्या पद्धतीने आपली पृथ्वी होती. आणि मग अंतर्गत हालचाली होऊन मग या 7 खंडांची निर्मिती झालेली आहे. मग या समुद्र निर्माण झाल्या समुद्राचा काहीतरी उपयोग असेल ना या पृथ्वीला. सो लेट्स सी की हे समुद्राचं पाणी खारट आहे तरी आपल्याला ह्या सगळ्यांचा काय उपयोग होत असतो. सो व्हॉट इज द फर्स्ट यूज? फर्स्ट वी हॅव टू सी व्हाय द वॉटर ऑफ सी इज अ सॉल्टी. समुद्राचं पाणी का खारट असतं रे बाळांनो? का वरतून गॉड त्याच्यामध्ये मीठ टाकत असतो? No, this is not a proper reason. That is it having the different type of salt. त्याच्यामध्ये खूप सारे क्षार असतात. त्या क्षारांमुळे काय असतं? समुद्राचं पाणी काय असतं? खारट असतं. ड्यू टू द ट्रिमेंडस सॉल्ट द वॉटर ऑफ द सी इज अ सॉल्टी. नेक्स्ट वन, व्हॉट आर द युजेस ऑफ दिस? फर्स्ट ऑफ ऑल द इम्पॉर्टंट यूज दॅट इज ओशन कंट्रोल द क्लायमेट ऑफ द अर्थ. पृथ्वीवरचं जे तापमान आहे, क्लायमेट आहे, वातावरण आहे त्याला नियंत्रित करण्याचं काम कोण करत असतं? तुमचा समुद्र महासागर करत असतं. इट प्रोड्युसेस मच मोर अमाऊंट ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनची निर्मिती हे माहिती होतं का तुम्हाला की फक्त झाडच ऑक्सिजन निर्माण करतात? नाही, समुद्र सुद्धा ऑक्सिजनची निर्मिती करत असतो. मच मोर अमाऊंट ऑफ ऑक्सिजन इज प्रोड्युस्ड बाय दिस ओशन. One more important, ocean provide bioresources such as the fishes. समुद्रापासून सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय मिळतं? फिशेस. वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळत असतात. शेल फिशेस देअर, प्रॉन, क्रॅब, the sources which is rich of protein food for the coastal people. समुद्र किनारे जे राहणारे जे लोक आहेत त्यांच्या प्रमुख अन्न काय आहे? भात आणि मासे. ओके, सो मासे ते कंपल्सरी त्यांचं फूडच आहे रोजचं. हे सगळं त्यांना कशापासून मिळत असतं? समुद्रापासून मिळत असतं. देन फ्रॉम सी वी गेट कॉमन सॉल्ट. सगळ्यात जास्त मिठाचा पुरवठा कुठून होत असतो? समुद्राच्या पाण्यापासून. मीठ कसं तयार होतं माहिती ना तुम्हाला? समुद्र किनारे जे लाटा येतात त्यावेळेस ते लाटा अडवून त्यांचे वाफे तयार केले जात असतात. सूर्याच्या उष्णतेने त्याचं इव्हॅपोरेशन होतं आणि खाली मिठाचे जे आहे क्रिस्टल्स शिल्लक राहत असतात आणि मग त्याचं प्युरिफिकेशन, रिफाईन हे करत असतात आणि मग ते पॅकिंग करून आपल्या घरापर्यंत येत असतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मिठाचा साठा कुठून मिळत असतो? आपल्याला समुद्रापासून मिळत असतो. देन इट इज अ इम्पॉर्टंट सोर्स ऑफ मिनरल्स, आयोडीन्स हे सुद्धा आपल्याला मिळत असतात. देन वी गेट टीन, क्रोमियम, फॉस्फेट, आयर्न, कॉपर, हे सगळे बिस्मथ, हे सगळे मिनरल्स आहेत. तुम्हाला जेवढे जेवढे नावं आठवतील किंवा जे जे समुद्रापासून मिळतात त्यांची नावं लिहून टाकायची येते की आपल्याला हे सगळं सुद्धा काय मिळत असतं? समुद्रापासून मिळत असतं. अजून काय मिळतं समुद्रापासून? वी गेट डिफरंट टाइप ऑफ जेम्स, शेल्स, पर्ल्स, कॉन्चेस. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डायमंड, वेगवेगळ्या प्रकारचे खडे मिळत असतात की जे खूप महाग असतात. त्यानंतर शंख, शिंपले मिळत असतात.
त्यानंतर पर्ल्स, मोती, खरा मोती हा समुद्रापासून मिळत असतात. जे कृत्रिम मोती आहे ते ऑयस्टर या प्राण्यापासून आजकाल बनवत आहे, पण जो खरा मोती आहे त्याची किंमत सोन्यापेक्षाही काय असते, तुमची जास्त असते. सो लार्ज सोर्स ऑफ मिनरल्स, ऑइल, नॅचरल गॅस इज ऑफ द सी. समुद्रापासून हे सगळं मिळत असतं. म्हणून तुम्ही काय म्हणू शकता, समुद्राचं पाणी जरी खारट आहे तर हे सगळं ह्यूज अमाऊंट मध्ये आपल्याला सागर संपत्ती ही समुद्रापासून आपल्याला इथे मिळत असते. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये एक पर्पल बॉक्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये एक छान अशी इन्फॉर्मेशन जनरल नॉलेजसाठी तुम्हाला दिलेली आहे. काय इन्फॉर्मेशन आहे तर सागर सम्राट जो प्रोजेक्ट आहे त्या सागर सम्राट प्रोजेक्ट विषयी तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन इंडिया फर्स्ट कॉमर्शियल ऑइल वेल दॅट इज सागर सम्राट was drilled in 1974 at the oil field called as a Bombay High. म्हणजे भारतामध्ये सगळ्यात पहिले सागर तळातून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू जे आहे ते वरती जमिनीवर आणण्यासाठी 1974 साली सगळ्यात पहिली जी खनिज तेलाची जी विहीर आहे ती कुठं खणली गेली, बॉम्बे हाय या ठिकाणी खोदली गेली. आणि काय मिळतं आपल्याला त्याच्यापासून, वी गेट मिनरल ऑइल. मिनरल ऑइल म्हणजे सगळंच आलं ना. मिनरल ऑइल आपण 3 नावं दिले ते क्रूड ऑइल, पेट्रोलियम इज देअर, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन, वॅक्स हे सगळं काय मिळतं आपल्याला मिनरल ऑइल पासून. हे सगळं आपल्याला ह्या बॉम्बे हाय पासून मिळतं. देन नॅचरल गॅस, आपण नॅचरल गॅस पण शिकलो, CNG, PNG, LPG इज देअर. हे सगळं आपल्याला काय मिळत असतं ह्या बॉम्बे हाय इथे जो मोठा सागर सम्राट जो प्रोजेक्ट आहे त्याच्यापासून मिळतो. कधीच बांधलं गेलं, 1974 साली. काय नाव आहे त्याचं त्या प्रोजेक्टचं, सागर सम्राट. कुठे आहे, मुंबई हाय इथे आहे. देन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट इज द natural gas from this whale is carried via pipelines to the place called as a उरण. उरण नावाचं बंदर आहे कुठे, बॉम्बे हाय इथे. तिथे समुद्र तळापासून तो जो नॅचरल गॅस आहे तो पाईपद्वारे वाहून आणला जात असतो आणि नंतर घरोघरी काय होत असतो, एक तर सिलेंडरद्वारे किंवा डायरेक्टली पाईपलाईनद्वारे तो डिस्ट्रीब्यूट केला जात असतो. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन इट इज गिवन इन युअर टेक्स्ट बुक अबाउट दी सागर सम्राट. कुठे आहे, बॉम्बे हाय. लक्षात ठेवायचं आहे इन्फॉर्मेशन. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मिनरल रिसोर्सेस. नाव म्हणजे सागरापासून आपल्याला समुद्रापासून खूप सारे मिनरल्स पण मिळत असतात आणि या मिनरलचा खूप जास्त उपयोग हा होत असतो. पेपरमध्ये तुम्हाला प्रत्येक मिनरलचा काय उपयोग आहे हे 100% विचारणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी नीट लक्ष द्या. फर्स्ट मिनरल वी हॅव टू सी अबाउट दी थोरियम. थोरियम हे मिनरल आहे. इट इज यूज इन द प्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक एनर्जी. इलेक्ट्रिसिटी पाण्यापासून तयार करतात आणि औष्णिक विद्युत केंद्र आहे तिथे. मग ही ॲटॉमिक एनर्जी कशापासून तयार करत असतात, थोरियम नावाचा जो मेटल आहे त्याच्यापासून ॲटॉमिक एनर्जी ही तयार करत असतात. सो व्हॉट इज द यूज ऑफ थोरियम स्टुडंट, दॅट इट इज यूज फॉर प्रोडक्शन ऑफ दी ॲटॉमिक एनर्जी. दिस इज द फर्स्ट मिनरल वी गेट फ्रॉम दी सी. समुद्रापासून पहिला मिनरल कोणता मिळतो आपल्याला, थोरियम, की ज्याचा आपण ॲटॉमिक एनर्जी तयार करण्यासाठी वापर करत असतो. लेट्स सी द नेक्स्ट एलिमेंट. सो स्टुडंट नेक्स्ट मिनरल तुम्हाला दिले आहे मॅग्नेशियम. कुठे वापरतात, इट इज यूज इन द फ्लॅश बल्ब ऑफ कॅमेरा. कॅमेरा सगळ्यांनी बघितला आहे, हा कॅमेरा. या कॅमेराचा जो फ्लॅश बल्ब आहे या फ्लॅश बल्बमध्ये कुठला मेटल यूज केलेला असतो, मॅग्नेशियम. आणि कुठून मिळतो, वी गेट इट फ्रॉम द सी. समुद्रापासून आपल्याला हा मिळत असतो. नेक्स्ट मेटल यू कॅन सी दॅट इज पोटॅशियम. Potassium is the main ingredient in the production of soap, then glass and fertilizer. तुमची जी खताची गोणी आहे त्याच्यावरती काय लिहिलेलं असते, NPK. K means the kalium. हे त्याचं लॅटिन नेम आहे, म्हणजेच काय असतो तुमचा तो पोटॅशियम आहे. केलियम और पोटॅशियम. तुमचं साबण बनवण्यासाठी, तुमची काच बनवण्यासाठी आणि तुमचे खत बनवण्यासाठी मेन इन्ग्रेडियंट काय आहे तुमचा, पोटॅशियम. पण तो पोटॅशियम कुठून मिळतो, समुद्रापासून. पहिला काय बघितला, थोरियम, विच इज यूज फॉर द ॲटॉमिक एनर्जी. देन नेक्स्ट वन इज द मॅग्नेशियम इन द फ्लॅश लाईट ऑफ दी बल्ब ऑफ दी कॅमेरा. ओके, नेक्स्ट वन इज द पोटॅशियम, सोप प्रोडक्शन, ग्लास प्रोडक्शन अँड फॉर दी फर्टिलायझर. नेक्स्ट आपण बघू शकतो सोडियम. सो डेंजर. सोडियम बघा पाण्यात टाकला तरी पेट घेत असतो. बाहेर जमिनी म्हणजे आपण त्या काचेच्या बॉटल मधून जरी सोडियम बाहेर काढला की लगेच पेट घेतो आणि समुद्राच्या पाण्यात किंवा कोणत्याही पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो पेट घेत असतो. एकदम डेंजर असतो तुमचा सोडियम. म्हणून तो नेहमी बॉटलमध्ये काय करत असतात, प्रिझर्व करून ठेवत असतात. मग हा सोडियम कुठून मिळतो, हा सोडियम आपल्याला समुद्रापासून मिळत असतो. इट इज यूज फॉर प्रोडक्शन ऑफ क्लॉथ अँड पेपर. तुमचे कपडे बनवण्यासाठी, म्हणजे हे आपले कपडे कोणत्या मेटल्स पासून बनलेले आहे, थोडंसं त्याच्यात वापरलेलं आहे, लक्षात ठेवायचं. इट इज फ्रॉम दी
सोडियम. आणि तुमचा जो पेपर आहे, मग तुमचे पुस्तक, वह्या, सगळ्या ज्या प्रकारचे पेपर्स आहे त्याच्यामध्ये पण कुठला मेटल वापरला तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की पेपर, अरे कुठला मेटल वापरला जात असेल, सोडियम. तुमचे कपडे कुठला मेटल वापरत असेल, दॅट इज नथिंग बट अ सोडियम. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सल्फेट. मग आता ह्या सल्फेटचा उपयोग कुठे होतो, सो इट इज यूज फॉर मेकिंग आर्टिफिशियल सिल्क. तुम्हाला सिल्क माहिती आहे, सिल्क वर्म पासून मिळत असतं, पण जे आर्टिफिशियल सिल्क आहे ते कशापासून बनवत असतं, इट इज फ्रॉम दिस सिल्क. सो अशा पद्धतीने आपण थोरियम बघितलं, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम अँड सल्फेट हे सगळे मिनरल्स आपल्याला कुठून मिळत असतात, इट इज वी गेट इट नथिंग बट फ्रॉम दी ओशन और फ्रॉम द सी, समुद्रापासून हे सगळं आपल्याला मिळत असतं.